प्रथमतः व्यंकनाथ महाराजांच्या चरणी कोटीशा नमन वदन करते. आदरणीय व्यासपीठ, माझे ग्रामस्थ बंधू भगिनी आणि माझे ग्रामपंचायत सदस्य पूर्णबाडी आणि पोलीस बंधू सगळ्यांचं मी स्वागत करते, आभार मानते. आता हा मुद्दा 275 गटाचा जो आहे तो ऍक्च्युअल मध्ये 2013 मध्ये ग्रामपंचायतनीच त्यांना ते मान्यता दिली होती 20 गुंठ्यांची, की दोन्ही समाजाला 10-10 गुंठे. त्याच्यानंतर 2023 मध्ये पण ग्रामसभा घेऊन घटनास्थळी जाऊन हा निर्णय झाला होता. मग हे सगळं सामूहिक होणार होतं. मग नंतर त्याच्यात मग असं कमी जास्तीचं झालं तर ते एका कुठल्या तरी समाजावर अन्याय होत होता. आता साहेबांनी ह्यामध्ये पडलं तर ते आज माझे पती, मी सरपंच म्हणजे ही कुटुंबाचीच माझ्या जबाबदारी आली ना, गावासाठी काय चांगलं वाईट ते बघायची. आता माझ्या मिस्टरांनी म्हणजे सगळ्याच समाजासाठी इतकं काही केलेलं आहे. आता ते मला वेगळं तुम्हाला सांगायची गरज नाही, माझ्यापेक्षा जास्त तुम्हाला सगळ्यांना ती गोष्ट माहिती आहे. पण त्यांनी ती गोष्ट सगळ्यांसाठी केली. आजपर्यंत त्यांनी कुठल्याही समाजावर अन्याय होऊ दिलेला नाही आणि होऊ देणार पण नाही, ही ग्वाही मी देते. पण त्यांच्यावर ज्यांच्यावर ज्या समाजावर त्यांनी आपली जीवापाड प्रेम केलं, त्यांच्या समस्या सॉल्व्ह केल्या, त्यांनीच त्यांच्यावर अॅट्रॉसिटी दाखल केली. हरकत नाही, आमच्या कुटुंबाला संघर्ष सहन करण्याची शक्ती परमेश्वर देतो आणि देत राहणार आहे. माझी व्यंकनाथ महाराजांबरोबर पूर्ण श्रद्धा आणि अतूट श्रद्धा आहे. मग आता मला म्हणायचंय की जी जागा समान वाटून द्यायची 20 गुंठ्यातली 10-10 तर मग त्याच्यात का बरं कमी जास्त प्रमाण झालं? आणि ते झालं नसतं तर हा वादच निर्माण झाला नसताना. ह्या विषयावर ही तिसरी ग्रामसभा आहे. असं नाही की परस्पर निर्णय घेतले तर कुणाला कमी कुणाला, हे काही साहेबांनी ठरवलं नाही. आता त्या दिवशीचा पण विषय साहेब काय म्हणले की आपण सगळे ग्रामपंचायत मध्ये जाऊन बोलू. मग ह्याला विरोध करण्याचं काय कारण? शेवटी निर्णय ग्रामपंचायत थ्रू झालेला होता. तो ठराव ग्रामपंचायतनी 2013 मध्ये पण मान्य केलता, त्याच्यावर 2023 मध्ये पण झालेली होती सभा. मग नंतर ह्याचा वादविवाद काय झाला? लहान मुलं, तुम्ही झेंड्याचं सांगताय, तो झेंडा आपल्या सगळ्यांचा आहे, तो कुणा एका समाजाचा नाही. तो कुठलाही झेंडा असो, मग बाबासाहेबांचा असो, अण्णाभाऊंचा असो किंवा शिवाजी महाराजांचा असो, त्याची अवहेलना कुणीही करू नये आणि करणार नाही, हे सगळ्यांना माहितीच आहे ना. मग त्याच झेंड्याच्या काठीने उपसून तुम्ही एकमेकावर वार करताय. मग तुम्हाला तुमच्या झेंड्याचा इतका मान सन्मान, तो झेंडा आपल्या सगळ्यांचा आहे, मग का त्याची तुम्ही अवहेलना केली? बरोबर आहे की नाही? झेंडा हा सगळ्यांना मानाचाच आहे, मानाचाच राहणार. कसं होतं, जो चालतो ना त्याला ठेस लागते, जागेवर बसणाऱ्यांना काही फरक पडत नाही. तसंच आहे ना, आमचं कुटुंब चालतं, सगळ्यांचा विचार करतं, म्हणून आम्हाला हे संघर्ष सहन करावे लागतात. ठीक आहे, त्यातनं पण ते आज उद्यात बाहेर पडणार म्हणजे 100% पडणार, ही मला पण खात्री आहे. आणि जामीन झाला बघा, आजचा सांगताय. मी तेच म्हणलं, व्यंकनाथ महाराज पाठीशी आहे. कारण जगाला काही वाटो, पण आम्हाला माहिती की आम्ही किती प्रांजळ मनाने समाजासाठी गावासाठी काय करतो ते. आता तरी सांगितलं आणि की पाण्याचा प्रश्न होता. अहो 2016 पासून गेल्या वर्षापर्यंत कोण पाण्यासारखं पुण्य नाही. माझ्या मिस्टरांनी ज्याच्यावर कुणाचे आहेत नाही बसल्यापासून सगळ्यांनी बाळासाहेब नाटा, ठीक आहे ना, मी म्हणते देवाचं नाव घेत नाही, तुम्ही तेवढं त्यांचं नाव घेता, पुण्य तुमच्या पदरी पडते. पण पाण्याचा विषय होता, कुणी सॉल्व्ह केला? ज्या गावातले काही तंट काय असतील, बापूंवर आक्षेप झाला. अहो प्रयत्न केलता, आम्ही सगळे आलो होतो पण नाही त्यावेळेस तिथं, जागेवर जाऊन हा निर्णय झाला होता. मग नंतर कशाला त्याच्यात तुम्ही वादविवाद, एकमेकांवर कुलगोडरत नाही, हे चुकीचं आहे ना. आता मला फक्त ग्रामस्थांना, माझ्या बंधू भगिनींना सगळ्यांना एकच विनंती आहे की ती जागा ग्रामपंचायतच्या ताब्यात द्यावी. तिथं सार्वजनिक सगळ्या गोष्टींसाठी ती जागा आपल्या ताब्यात यावी. त्याच्यासाठी पुन्हा कुणाचं अनुमोदन आहे त्यांनी हात वर करायचं. ही ती जागा ग्रामपंचायतच्या ताब्यात आलीच पाहिजे. कारण आपण प्रयत्न केलता, त्यात वाद होऊनच असं सगळ्यांचे मन कलुषित झाले ना. शेवटी बघा, आपण एकत्रित आहोत, आपण एकत्र राहिलो. तुझं माझं केलं तर कुठली गोष्ट साध्य होत नाही. आपलं म्हणलं तरच आपल्यापणाने प्रत्येक गोष्ट होती. मग
असे 10-10 गुंठे रीत जर गेली असते तर हे सगळं काही करायची गरज लागली असती का? नाही ना. तर माझी आज एकच सगळ्यांना विनंती आहे की ती जागा ग्रामपंचायतच्या ताब्यात द्यावी आणि सगळ्यांनी या गोष्टीला मला पाठिंबा देताल ही माझी सगळ्यांना नम्र विनंती आणि विश्वास पण आहे. एवढं बोलून मी थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.